माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज श्रावणामधला शुक्रवार आहे आणि आपल्याला आज शुक्रवारी संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे। बघा, जो शुक्रवार आहे त्या दिवशी जर आपण असे उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, अडचणी आहेत त्या आपल्याला दूर होण्यास मदत होते। समजा तुमच्याकडे पैशाची आवक कमी असेल किंवा मग आर्थिक लाभ तुम्हाला होत नाही आहे किंवा नोकरी मिळत नाही आहे, अजून कुठल्याही तुमच्या जर इच्छा असतील तर तुम्ही अवश्य हा उपाय करताना बोलून दाखवायचे आहेत। या उपायामुळे नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला जाणवेल आणि खूप चांगली आर्थिक प्रगती तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होईल। जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितला किंवा तुम्हाला या शुक्रवारी जमला नाही हा उपाय, तर श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही अवश्य हा उपाय सुरुवात करा। लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत चांगला उपाय आहे। लगेचच बघूया आपण हा उपाय कसा करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला मीठ लागणार आहे। हा मिठाचा उपाय आहे। बघा, लक्ष्मी माता कुठे आपल्या घरामध्ये वास करते किंवा कुठे स्थिर असते, तर ती वस्तू आहे ते म्हणजे मीठ। मीठ जे आहे आपल्या घरामधलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या मिठामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते। मिठाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या थोड्याशा मी थोडक्यात तुम्हाला सांगते। मीठ जर सांडलं तर मीठ कधीच फेकून देऊ नका, तर ते पाण्यामध्ये किंवा नळाखाली धरा आणि पाण्यामध्येच ते विसर्जित करायचं आहे। त्याचबरोबर मिठाची जी बरणी आहे ती कधीच प्लास्टिकची किंवा स्टीलची नसावी, तर मीठ हे नेहमी काचेच्या बरणीत किंवा मग चिनी मातीच्या बरणीत हे ठेवायचं आहे। बऱ्याच जणींना अशी सवय असते की मसाल्याचा जो डबा असतो ज्यामध्ये आपण हळद किंवा मिरची पावडर, जिरे, मोहरी ठेवतो, तर त्याच डब्यामध्ये मीठ भरून ठेवतात। पण तसं करू नका, कारण मीठ स्टीलच्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये किंवा मग प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नये। या मिठासाठी तुम्ही अशा प्रकारची काचेची बरणी करायची आहे किंवा चिनी मातीची बरणी करायची आहे। आणि ही जी बरणी आहे ते आपल्याला वेळोवेळी स्वच्छ करायची आहे। अगदी खराब झालेली बरणी देखील वापरायची नाही आहे, ते आपल्याला दर 5-6 दिवसाने स्वच्छ करत राहायचे आहे। आणि या मिठामध्ये कसलेच आपल्याला हळदीचे चमचे किंवा मग मिरची पूड वापरलेले चमचे आपल्याला याच्यामध्ये बुडवायचे नाही आहेत, तर यासाठी सेपरेट चमचा तुम्हाला ठेवायचा आहे। या गोष्टी जरी साध्या सोप्या असल्या तरी यामध्येच लक्ष्मी वसलेली असते। आपण म्हणतो की खूप आमच्या घरामध्ये आम्ही कष्ट करतोय, खूप आम्ही मेहनत घेतोय, पण त्याचा आम्हाला मोबदला काही मिळत नाही। तर अशा घरातल्या काही चुका असतात ज्या आपल्याकडून नकळत होत असतात, तर त्यामुळे देखील आपल्या अर्थार्जनावरती किंवा आर्थिक प्रगतीवर खूप मोठा फरक पडत असतो। आपल्याला या गोष्टी माहीत नसतात किंवा आपल्याला त्याचं गांभीर्य नसतं, त्यामुळे आपण याकडे जास्त लक्ष देत नाही। पण महिलांनो, नक्कीच याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। आपल्या घरामधल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी अतिशय व्यवस्थित तुम्ही करत चला, यामध्येच लक्ष्मी वसलेली असते। तर बघा, आता आपण बघूया हा मिठाचा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 5:30 ते 7:30 मध्ये कसा करायचा आहे। तर यासाठी आपल्याला एक काचेची बरणी लागणार आहे किंवा मग तुम्ही चिनी मातीची बरणी घ्या। रोजची वापरातली जी बरणी आहे ती या उपायासाठी वापरू नका, तर एक छोटीशी काचेची बरणी तुम्ही घेऊन या किंवा चिनी मातीची बरणी आणा आणि त्यामध्ये आपल्याला असं गच्च असं मीठ भरायचं आहे। म्हणजे अगदी पूर्ण बॉटल भरेपर्यंत आपल्याला त्यामध्ये मीठ भरायचं आहे। आता हे मीठ कुठलं भरायचं, तुम्ही छोटं मीठ वापरू शकता किंवा मग मोठं मीठ देखील वापरू शकता। आता हे पूर्ण असं भरून घ्यायचं आहे त्या बरणीमध्ये मीठ, छोटं किंवा मोठं मीठ। आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 5:30 ते 7:30 मध्ये हा उपाय करायचा आहे तुम्हाला। आणि त्या मिठामध्ये तुम्हाला ₹1 कॉईन टाकायचं आहे। लक्षात घ्या, हे जे कॉईन तुम्ही वापरणार आहात ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि ते कॉईन तुम्हाला या मिठामध्ये असं आतमध्ये दाबायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे। लवंग कसं पाहिजे, तर पूर्ण चांगलं साबूत पाहिजे, म्हणजेच असं फुटलेलं तुटलेलं लवंग वापरू नका, चांगलं अख्खं असं लवंग वापरायचं आहे। आता बघा, हा उपाय तुम्ही कुठे करायचा आहे, तर देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये पूर्वेकडे तोंड करून तुम्ही बसायचं आहे। तुमचं तोंड हे पूर्वेकडे पाहिजे। आता हा उपाय करण्याच्या आधी
शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। एक तुपाची बॉटल, तुम्ही गाईच्या तुपाची बॉटल आणून ठेवा, श्रावण महिन्यामध्ये ते लागतंच। आणि हा दिवा आधी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर मग एखादं पाट किंवा चौरंग घ्या, त्याच्यावरती लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंथरा आणि त्यावरती मिठाची बरणी भरून घ्या आणि त्यामध्ये 1 रुपयाचं कॉईन आतमध्ये मिठामध्ये दाबायचं आहे आणि 1 लवंग तुम्हाला ती पण मिठामध्ये अशी दाबायची आहे। आता हे झाल्यानंतर हात जोडायचे आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी, माझ्या सगळ्या आर्थिक समस्या तू सोडव आणि माझ्या घरामध्ये भरपूर ऐश्वर्य, वैभव, सुख, समृद्धी येऊ दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता समजा तुमचं प्रमोशन होत नसेल तर तशी तुम्हाला इच्छा तिथे बोलून दाखवायची। जर तुमचा बिझनेस चालत नसेल तर तुम्हाला ती तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे। म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे ती तिथे तुम्हाला माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या बरणीचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे। आणि हे झाकण लावल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः। हा जो मंत्र आहे तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे, म्हणजे त्याचा जप करायचा आहे। जपमाळ असेल तुमच्याकडे तर त्यावरती करा, नसेल तर 5-10 मिनटं तुम्ही हा जप करू शकता। पुन्हा सांगते मी मंत्र, ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः। हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने एखादं फूल वगैरे तुम्हाला तिथे व्हायचं आहे। आता हा जो उपाय आहे तुम्हाला सलग 11 शुक्रवार करायचा आहे। तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून सुरुवात करू शकता। तुम्ही आज व्हिडिओ बघत आहात, जर तुम्हाला आज जमलं तर तुम्ही आज सुरुवात करा। जर तुम्हाला आज जमलं नाही तर पुढच्या शुक्रवारी तुम्ही सुरुवात करा किंवा श्रावणामध्ये कुठल्याही शुक्रवारी तुम्ही सुरुवात करू शकता। श्रावण महिन्यामध्ये काही कारणामुळे जमलं नाही तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता। पण लक्षात घ्या, आपल्याला कंटिन्युअस सलग 11 शुक्रवार हा उपाय करायचाच आहे। पुढच्या शुक्रवारी पुन्हा काय करायचं आहे तुम्हाला, अशा पद्धतीनेच संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळामध्ये असा पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती लाल वस्त्र अंथरून अशा प्रकारे मिठाची बरणी ठेवायची आहे। म्हणजे जी आपण मागच्या शुक्रवारी बरणी वापरलेली तीच घ्यायची आहे। सारखी नवी बरणी घ्यायची नाही किंवा त्याच्यातलं मीठ सारखं बदलायचं नाही। जे मीठ तुम्ही पहिल्या शुक्रवारी त्यामध्ये घेतलेलं आहे तेच मीठ तुम्हाला 11ही शुक्रवार ठेवायचं आहे। आणि मग पुन्हा त्यामध्ये 1 रुपयाचं कॉईन जे आहे ते प्रत्येक शुक्रवारी वेगळं घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे तेच कॉईन टाकायचं नाही आहे। आणि लवंग देखील तुम्हाला दुसरीच त्याच्यामध्ये किंवा नवीन लवंगच टाकायचे आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 11 शुक्रवार असे 1 रुपयाचं नाणं आणि लवंग त्यामध्ये मिठामध्ये दाबून ठेवायचं आहे आणि नेहमीप्रमाणे त्याचं पूजन करायचं आहे। प्रत्येक वेळी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि तुम्हाला जो मी मंत्र सांगितला आहे माता लक्ष्मीचा तो तुम्हाला म्हणायचा आहे। असं तुम्हाला 11 शुक्रवार करायचं आहे। याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही। जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर दुसरा कोणाकडून तरी तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून घ्यायचा आहे। तुमची मुलं म्हणा किंवा मग तुमच्या मिस्टरांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता, पण यामध्ये तुम्हाला खंड पाडायचा नाही आहे। आता 11 शुक्रवार जेव्हा तुमचे पूर्ण होतील आणि 11व्या शुक्रवारी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये कॉईन आणि लवंग टाकाल, त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच्यातली जी नाणी आहेत, 11 नाणी आहेत आणि 11 लवंग आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि तुमच्या गावामधल्या एखाद्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे, म्हणजे नारळ, पीस याने तुम्ही ओटी भरू शकता। गव्हाने किंवा तांदळाने ही ओटी भरू शकता। आणि जे नाणी आहेत, 11 नाणी आणि 11 लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला त्या ओटीमध्येच देवीला अर्पण करायच्या आहेत किंवा जे 11 लवंग आहेत त्या तुम्ही तिथेच देवीच्या चरणांशी एखाद्या लाल वस्त्रामध्ये बांधून त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आणि 11 रुपयाची जी नाणी आहेत ती देखील तुम्हाला तिथेच ओटीमध्ये माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत। आणि माझ्या घरामध्ये
भरपूर सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य नांदू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी तू नेहमी माझ्या घरात वास कर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. खूप छान उपाय आहे. नक्की तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव यामुळे येईल. फक्त तुम्हाला हा उपाय करताना खंड पडू द्यायचा नाही. कोणाकडून तरी हा उपाय प्रत्येक शुक्रवारी हा केला गेलाच पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अवश्य तुम्ही या शुक्रवारपासून, आजच्या शुक्रवारपासून किंवा मग श्रावणातल्या कुठल्याही शुक्रवारपासून आणि कधी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या नंतरच्या शुक्रवारपासून तरी हा उपाय अवश्य करा. आणि जे मीठ आहे त्या बरणीमधलं ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचं आहे. म्हणजे जेव्हा तुमचे 11 शुक्रवार होतील त्यानंतर हे जे मीठ आहे ते तुम्हाला एखाद्या नदीमध्ये किंवा मग तुमच्या घरामध्येच नळाखाली ते धरायचं आहे आणि तुम्हाला ते विसर्जित करून टाकायचं आहे. बरणी जी आहे ती तुम्ही वापरू शकता. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या देखील धनप्राप्तीसाठी हा उपाय करू शकतील. खूप साऱ्या आर्थिक समस्या त्यांच्या यामुळे सुटतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.